नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या डेली अनालिसिस चॅनल वरती, जिथे आपण रोज प्रतिदिन रात्री मार्केट संपल्यानंतर संध्याकाळी चर्चा करतो की मार्केटमध्ये उद्या काय घटना घडणार आहेत, या त्या घटनाच्या संदर्भात आपण कशी ट्रेडिंग केली पाहिजे. कालचा आपला विषय होता की मार्केटचं एक 420च्या वरती सस्टेन, 350च्या वरती सस्टेन झालं तर माझा पहिला टार्गेट 420 असेल आणि दुसरा टार्गेट 520 असेल. मार्केटनी मस्त म्हणजे खूप सुंदर प्रमाणे टार्गेटच देऊन टाकला. प्रश्नच नाही, गॅप अप, फुल गॅप अप ओपन झालं. ह्या वेळेला ट्रेडिंग करायचं कसं जमेल की ऑलरेडी आपले टार्गेट जर भेटलेत, बघा डिस्टन्स कव्हर करणं मार्केटमध्ये म्हणजे काय की यस, आता मार्केट प्राइस ऍक्शन करतं, या ट्रेंड लाईन बनवतं, या कुठेतरी बुलिश प्राइस ऍक्शन चालू आहे, खाली हॅमर बनलाय, कॅन्डल पॅटर्न्स मध्ये बुलिश पेअर्सिंग बनलाय, बुलिश अँगल्स बनलाय, मॉर्निंग स्टार बनलाय, सगळ्या वेगळ्या दृष्टिकोन आहेत. पण जर मार्केट डायरेक्टली ह्या स्टेजला येईल तर फायदा काय? मग कुठलाही पॅटर्न, कुठलाही चार्ट काम करत नाही. स्पष्ट आहे का? कुठलाही पॅटर्न, कुठलाही चार्ट काम करत नाही. अशा वेळेला गडबडून जायचं नसतं, या कन्फ्युजनच्या परिस्थितीमध्ये यायचं नसतं. कारण जेवढे तुम्हाला कन्फ्युजन असतील ते तुमच्या ट्रेडिंग वरती फरक पडेल. म्हणजे ट्रेडिंग करताना तुम्हाला त्याचा त्रास होईल. तर आपल्या डोक्यामध्ये अरे टार्गेट तर आलंय माझं, मग आता काय करू मी, ह्याच्यापुढे अजून मला जर का बघा, काल पण एक गोष्ट सांगितलं, मार्केट जर नित्यनेमाने जात आहे स्लो मुवमेंट करत, पण इथे गॅप क्रिएट करत जात आहे. मार्केटला ना खाली एकदा येणं जरुरी आहे, ते आज मी तुम्हाला स्पष्ट सांगणार आहे. कारण का आता कसं आहे ना, उद्या विकली ऑफ आहे, विकली तुमचा म्हणजे विकली कॅन्डलची क्लोजिंग असणार आहे उद्या. तर उद्याचं मार्केट खूप डिपेंड करतं, आपण त्याच्यातून डिस्कस करणार आहे. जर आपण डिटेलमध्ये डिस्कस करू, कारण शुक्रवार शनिवारी मार्केट नसल्यामुळे आपण शुक्रवारचं मार्केट डिस्कस करत नाही रात्रीचं. म्हणून आज आपल्याला करणं जरुरी, कारण का दोन्ही एक्सपायर झालेले आहेत, सेन्सेक्स झालेली आहे आणि आज निफ्टी पण झालेली आहे. सॉरी. तर इकडनं मार्केट पुन्हा वरती जाईल का याची शाश्वता जरा कमीच असते. तर मार्केट ऑलरेडी बुलिश मध्ये आहे, टार्गेट झालंय. इथे काय झालंय मार्केटमध्ये, इथे येणं म्हणजे प्रॉफिट बुकिंग झालंय. आता माझं पोट भरल्यावर मी अजून खाईन का? माझ्या ताटामध्ये वाढलं असेल तरी मला जाईल का? कारण माझं पोट जेवढं आहे, माझी कॅपॅसिटी जेवढी आहे तेवढंच मी घेणार ना. उगाच खात बसणार आहे का, उगाच करत बसणार आहे का? त्याच्यासाठी वारंवार ट्रेडिंग करणं हा पण चुकीचाच हिशोब आहे. पोट भरल्याच्या नंतर तुम्ही निघून जायचं असतं, थांबायचं असतं. काय झालं, मार्केट साइडवेज झालं खूप वेळ, आणि त्यानंतर 12:15 एक खालचा मुवमेंट आला. पण खालचा मुवमेंट पण कधी आला, माझं लाईव्ह सेशन चाललेलं, आमचे प्रोडेटरचे आज खूप लोक जॉईन झालेले, चांगले डिस्कशन चाललेले. त्यांच्यामध्ये खूप लोकांचं म्हणणं होतं की सर इकडनं मार्केट वरती जायला पाहिजे. तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगितलेलं की बघा, मार्केटचा ना एक सायकोलॉजिकल ट्रेड आहे. मी कुठला इंडिकेटर, कुठला चार्ट पॅटर्न लावत नाही, कारण का माझी सायकोलॉजी ट्रेडिंग जास्त असते, त्याच्यात मला जास्त विश्वास आहे. कारण इंडिकेटर हा माझा विषय आहेच, नक्कीच टेक्निकल तर करतोच आहे, पण एवढं डोक्यामध्ये जे फिट झालेलं आहे, कॅल्क्युलेशन फिट झालेले आहेत, त्यामुळे मला इंडिकेटर बघायची गरज पडत नाही. मला कळतं की इथे हे झाल्यावर इंडिकेटर काय बोलत असेल. हा, आरएसआय डायव्हर्जन्स नक्कीच बघतो, कारण का त्याचे विषय वेगळे असतात. काय काय इंडिकेटर बघणं आवश्यक असतं, ते मी बघतो 15 मिनिटांनी, अर्धा तासाने की काय होतंय का. फक्त प्लेन चार्ट बघून पण जर तुम्हाला मार्केट कळत असेल ना, तर तुम्ही मोठे खिलाडी आहात. त्याला क्लिअरली सांगितलं सगळ्यांना मी की बघा, पॅटर्न असा बनतोय, आणि जर खाली येत असेल तर येणाऱ्या काळामध्ये मार्केट असं झालंय तर तो असा पॅटर्न नक्कीच बनेल. नीट आहे का? जर मार्केट असं पॅटर्न बनवत आहे आणि खाली येत आहे आणि इथनं रिजेक्शन घेत आहे, मग मार्केट इकडनं असा पॅटर्न बनवणं जरुरी आहे का? अशा पॅटर्ननी खाली आलं तर अशा पॅटर्ननी वरती जाणं पण त्याला भाग आहे. मार्केटची सायकोलॉजी, मार्केटचा ट्रेंड आहे, मार्केट ऑलवेज रिपीट द हिस्ट्री, हे सगळे विषय. आणि त्याचप्रमाणे इकडचा प्रीमियम ब्लास्ट होऊन मस्त गेला. आम्ही कधी 4 रुपयाला, 6 रुपयाला, 9 रुपयाला, 10 रुपये करतो, 16 रुपयाला घ्यायचा करतो. क्लोजिंग चांगली नाही आली, खूप लोकांनी चांगले प्रॉफिट बुकिंग केले आहेत, त्याच्यासाठी सगळ्यांचे अभिनंदन. बरं वाटतं बघून
सगळ्यांचे व्हॉट्सअपमध्ये चॅट झाले, धन्यवादचे मेसेज आले. हीच पोच पावती आहे की समाधान आहे की आज आपण काहीतरी नवीन शिकतोय. बघा, स्टॉक मार्केट हा विषय असा ना की मी शिकलोय, मी 10 वर्ष 15 वर्ष काढले म्हणजे मला स्टॉक मार्केट येते, असं नका बोलू आणि असं करू पण नका. कारण मार्केटमध्ये एक रोज नवीन मुवमेंट्स या नवीन गोष्ट शिकण्यासारखी असते, ती शिकणं जरुरी आहे. ठीक आहे. तर सायकोलॉजी ट्रेडचा विषय झाला. टेक्निकल वरती काय, डब्ल्यू पॅटर्न म्हणून होता, विषय संपलेला होता. क्लोजिंग झाली, निघून जायचं आपल्याला. 10 20 25 पॉईंट आरामशीर भेटले असते. तर खूप लोकांचं अभिनंदन आज जिने मला व्हॉट्सअप केलेत. माझी युट्यूबची फॅमिली आहे, माझी सचिनची फॅमिली जी आहे, क्लासेसची फॅमिली आहे, तरी पण चांगलं प्रॉफिट कमवलं त्याचे धन्यवाद, आभार. असंच प्रेम करत राहा, पॉझिटिव्ह राहा आयुष्यामध्ये आणि प्रॉफिट करत राहा. आणि मेन तर काय, ऑलवेज ग्रीन मध्ये क्लोज करा. आता विषय येतो की एवढ्या टॉपला मार्केट आल्यावर इथे काय कसं असतं माहितीये काय, जेव्हा आपण कुठलं डोंगर चढत असतो या माउंटेन चढत असतो, इकडनं आपल्याला आतुरता असते, चढायचं आहे चढायचं आहे चढायचं आहे चढायचं आहे चढायचं आहे. पण इथे आल्यावर काय, मोटिवेशन खतम. मोटिवेशन पेक्षा तुमचा प्लॅनिंग संपलेला असतो, तुमचा दृष्टिकोन संपला असतो, तुम्हाला परतीचा प्रवास करावाच लागतो. एक सायकोलॉजी आहे. मग आता मार्केट खूप टॉपला आहे, अजून टॉपला आलं नाहीये. टॉप तर आपला 600 700 800 आहे, 800 टॉप केलेला आहे मार्केटने, ऑल टाइम हाय येतो. मग त्या दिशेला चाललंय मार्केट. मग इकडे मार्केट प्रवास करेल का एक नवीन हाय बनवेल, हे आपल्याला बघणं येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला कळेल, ते आपण बघूच. आता विषय असा येतोय की जर आपण 15 मिनिटं चार्ट वरती जातोय, मी सगळे इंडिकेटर काढतो तर तुम्हाला नीट कळेल एक्झॅक्टली मार्केट हर वेळेला ना कॅपअप मध्ये ओपन होत चाललेलं आहे. जबरदस्ती काही प्रॉफिट बुकिंग होऊ शकते का? खूप सारे प्रश्न मनामध्ये येतात लोकांच्या की इकडनं मार्केट आता रिव्हर्सल घेईल का, इकडनं मार्केट रिव्हर्सल घेईल का, इकडं मार्केट रिव्हर्सल घेईल का. बघा, जिथपर्यंत मार्केटमध्ये ट्रेंड आहे चालू ठेवा. ट्रेंड काय आहे, प्राइस ऍक्शन चालू आहे. प्राइस ऍक्शन काय हा विषय सगळ्यांना माहिती असेल. दुसरी गोष्ट, एक ट्रेंड लाईन मस्तच चाललेली आहे, त्यामुळे विशेष नाहीये. त्या गोष्टीसाठी तुम्हाला आता ही ट्रेंड लाईन जेव्हा तुटेल, म्हणजे समजा ना लगभग 200-300 ची ट्रेंड लाईन जर तुटेल, मार्केट खाली आलं, तर मी समजेन यस आता मार्केटमध्ये एक बरीच मुवमेंट चालू होण्याची शक्यता आहे. पण आता जी मजा चाललेली आहे ती मजा लुटा ना, जो दिवस आहे त्याचा आनंद घ्या ना. उद्या काय होणार त्याचं कशाला. आज तुमच्या आयुष्यातला हा क्षण परत येणार नाहीये, तो मुवमेंट एन्जॉय करा. कॉल तर कॉल, पुट तर पुट, जे पण आहे ते समोर जे वाढले तेच खावा. दुसऱ्या ताटात वाढले असेल तर तुम्ही कधी समाधान करणार, दुसरा उठून गेला, तिसरा येईल, चौथा येईल. हॉटेलमध्ये तुम्ही जाता ना तेव्हा कळतं ना, तुम्ही आज इडली मागवलात, बाजूला वडा मागवतोय, दुसरा डोसा मागवतोय. अरे मी इडली मागवली असती तर काय झालं असतं, तोंडाला पाणी सुटलं. मी वडा मागवलं काय झालं असतं, दुसऱ्याने समोसे मागवले, कोणतरी चायनीज आयटम मागवला. तुमचे दृष्टिकोन बदलत राहतात. काय माहिती काय, टार्गेट नाही, विजन नाही. एक टार्गेट करा की मला एवढे घेऊन निघायचे, 10 पॉईंट 20 पॉईंट घेऊन निघायचे, विषय संपला. सॅटिस्फॅक्शन, समाधान असणं जरुरी आहे. कारण का जो माणूस समाधानी असतो ना तोच पुढे जातो, कारण जो समाधानी नाही तो कधीच कुठल्याही परिस्थितीमध्ये टॉपला पण त्याला समाधान नसतं. जरी तो फर्स्ट असेल ना तरी त्याला समाधान नसेल, अजून काहीतरी करण्याची ती इच्छा असेल. नक्कीच इच्छा असावी, पण ग्रीड नसावी. ग्रीड म्हणजे हाव नसावी कुठल्या गोष्टीची. ठीक आहे. हा 15 मिनिट चार्ट झाला. जर मी एक दिवस चार्ट वरती येतोय, म्हणजे एक दिवस चार्ट वरती येतोय मी, तर इथे संपूर्ण पॅटर्न जो बनत आहे, अजूनही बनत आहे, तो संपूर्ण पॅटर्न जो बनत आहे तो तुम्हाला सगळ्यांना दिसत आहे. ब्रेकआउट केलंय, पुलबॅक घेतलं. मी सांगितलेलं की इथे पुलबॅक ग्रीन कॅन्डल आली तर इकडनं मार्केट सुटणार आहे. 2-3 दिवसा अगोदर मी सांगितलेलं की इकडनं पुलबॅक घेत असेल तर रेड कॅन्डल आली पाहिजे. रेड कॅन्डल आली नाही तर ग्रीन कॅन्डल मध्ये जर क्लोजिंग झाली आणि ही जर लेवल तोडली तर मार्केटमध्ये एक मोठा मुवमेंट येईल आणि शक्यतो आलाच. बघा, दुसरी गोष्ट, इथे पण आपण एक लेवल लावलेली, त्यानंतर पण मार्केटने वरती मुवमेंट दिलेली आहे आणि आज पण मार्केटने चांगलीच मुवमेंट दिलेली आहे. विषय आता येतो गंभीरतेचा, खूप सिरियस विषय इथे येतो. मी तुम्हाला घाबरत नाही, मी तुम्हाला एक सत्य सांगतोय, सत्य कडू असतं. आता लेवल्स कुठल्या आहेत, आता लेवल्स बघा डायरेक्टली ज्या बनतायत त्या ह्या 2 कॅन्डलच्या लेवल्स बनतात, ज्या आहेत लगभग
560च्या. मग का आता मार्केट परत गॅप डाऊन देऊन इथे येऊन स्टेबल होईल का डायरेक्टली जो हाय आहे 700चा तो करेल, त्याच्यापेक्षा अजून प्रिव्हियस हाय आहे त्याच्या पुढे जाईल का? प्रिव्हियस हाय कितीचा आहे बघा, मार्केट सर्वोच्च हाय जो आहे 26,250 आहे. त्या अगोदर ही जी रेड कॅन्डल आहे 26,000ची ती मार्केट तोडली पाहिजे. आपण खूप लांबच्या गोष्टी करतोय. आता मार्केट फक्त 25,400 ला अजून 600 पॉईंटची रॅली मार्केटला करायची आहे. निफ्टी आहे, हे एक दिन का काम नाही, निफ्टीचं एक दिवसाचं काम नाही येते 600-700 पॉईंट घेणं. म्हणजे 200-150 पॉईंट 300 पॉईंट ठीक आहे, चालतंय. त्यामुळे आता बघणं योग्य आहे की काय होतंय. बघा टॉपला ही जी कॅन्डल बनली ना, ह्याच कॅन्डलनी जरा मार्केटला कन्फ्युज करण्याची परिस्थिती आणलेली आहे. याचं कारण तो सांगतो. कारण का समजा इथे जर इन्व्हर्टेड हॅमर, लोकांना इन्व्हर्टेड हॅमर काय असते, याची भाषा काय असते, ही कशाला बनते, का बनते, जर अशी उलटी झाली असती तर मी विचार केला असता की येस मार्केटमध्ये रिव्हर्सलचा पॅटर्न आता बनायला सुरुवात होऊ शकते, त्यामुळे मी जरासं थांबेन. पण झालं काय इथे, इथे हँगिंग मॅन बनलेला आहे. हँगिंग मॅन किंवा आपण बोलू तो हॅमर बनलाय, पण तो उलटा बनलाय. याचा अर्थ काय, प्रेशर तर खालनं नक्कीच होता, पण क्लोजिंग ह्याची रेड मध्ये आली. बघा क्लोजिंग येणं खूप इम्पॉर्टंट मार्केटमध्ये, क्लोजिंग रेड मध्ये आलेली आहे. ओके, मग आता उद्या निर्भर करतं की काय एक्झॅक्टली होणार आहे. का, कारण का उद्या वीकली ऑफ आहे. मी तुम्हाला सांगितलं वीकली ऑफ आहे उद्या, वीकली ऑफ सॉरी वीकली ऑफ नाही, वीकलीची कॅन्डल क्लोजिंग आहे. पुऱ्या हप्त्यामधली कॅन्डल जी आहे ती क्लोजिंग आहे, ते पण बघणं जरुरी आहे. विषय आता असा येतो की ही जी क्लोजिंग आहे, मार्केट जर ह्याच्यावरती उद्या निघालं तर एक आपल्याला पहिला जो टार्गेट आहे तो लगभग 780 या 600चा टार्गेट नक्कीच बघायला भेटेल या उद्याच्या उद्या. ठीक आहे, वीकली वरती मी जर बघतोय, वीकली वरती तर बघा मध्ये गॅपच नाहीये, काही मध्ये कुठला अडथळा नाहीये, हीच कॅन्डल टॉप आहे. म्हणून तुम्हाला मी डेली वरनं वीकली वरनं डेली सगळं फिरवतोय का, की तुमचा एक अभ्यास क्लिअर कट व्हावा. मी त्या लेवल्स लावूनच ठेवणार आहे, कारण का आता मार्केट चांगल्याच लेवलला आलंय. ठीक आहे, तुम्ही जर नीट बघाल ना तर वीकली तुम्हाला दाखवतो, मी अभ्यास दाखवतो वीकलीवरती. मार्केट जेव्हा पडतं तेव्हा कंटिन्युअस रेड कॅन्डल बनवते, मार्केट जेव्हा वरती तेव्हा कंटिन्युअस ग्रीन कॅन्डल बनवते, पडतं तेव्हा रेड कॅन्डल बनवते, आता तेव्हा परत ग्रीन कॅन्डल बनवते. मार्केटने 3 ग्रीनच्या नंतर रेड कॅन्डल बनवत आहेत, मार्केट इकडे ग्रीनच्या नंतर परत रेड कॅन्डल बनवले. आता काय मग रेड होणार आहे का ग्रीन होणार, परत डाऊट तो झाला. दुसरी गोष्ट, जर मी इथे बघतोय वीकली होती ना, ते चांगली ट्रेंड लाईन निर्माण झाली. ती ट्रेंड लाईन क्रॉस करते कशाला, बघा ह्या लेवलला, बरोबर ह्या लेवलला, म्हणजे 550ची लेवल. म्हणजे मी 550च्या लेवलवरती खूप पॉझिटिव्ह राहील, कारण मग कळलं की आता मार्केट इकडनं सुटणारच आहे. ठीक आहे, या सगळ्या लेवल लावल्या. मग येऊया 5 मिनिटावरती, हाच अभ्यास घेऊन आपण 5 मिनिटावरती येऊया, तर बघूया उद्या काय होतं एक्झॅक्टली. बघा लेवल्स लागलेले आहेत, वरनं ट्रेंड लाईन पण टाकलेली आहे मी. आता मी हा अभ्यास जरा असाच ठेवणार आहे, कारण का येणाऱ्या काळामध्ये हा खूप इम्पॉर्टंट आहे. बघायला गेलं तर आता माझे झोन जे बनत आहेत ना, झोन जे बनत आहेत ना, ते झोन साठी मी आता तात्पर राहणार आहे की बाबा एक्झॅक्टली काय होतंय, एक्झॅक्टली काय होतंय मार्केटमध्ये आता कुठल्या दिशेला ट्रेडिंग होणार आहे. ठीक आहे, तर आता मी जो ड्रॉ करतोय तो झोन बघून घ्या. हा आहे वरचा स्ट्रॉंग रेसिस्टन्स, आणि हा जो लेवल आहे ना, ही खालची स्ट्रॉंग सपोर्टची गोष्ट आहे. ठीक आहे, आपण जरा याला लांबच करूया, येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ते कामाला येईल. मी जरा इथपर्यंत लावतो. आता हा जो झोन आहे ना माझा, तो माझा नो ट्रेडिंग झोन राहणार आहे. याचं कारण का की आता जर मार्केट इकडनं जर खाली आलं
तर मग खालच्या लेवल्स तोडायला आतुर आहे. पण ह्याच्यावरती गेलं मार्केट तर सुंदर एक मुवमेंट भेटू शकतो आपल्याला. तुम्हाला बघा मी 5 मिनिटाचं अनालाइज करून सांगितलंय दिवसावरती काय झाले. एक हँगिंग मॅन बनला या इन्व्हर्टेड हॅमर बनला, पण तो उलटा बनलेला आहे. इन्व्हर्टेड हॅमर बनला पाहिजे पण तो हॅमर बनलाय, चुकीच्या जागी बनलाय. जराशी भीती निर्माण होऊ शकते. त्यामुळे ह्या कॅन्डलची क्लोजिंग आणि ओपनिंग, उद्या येणाऱ्या कॅन्डलची क्लोजिंग आणि ओपनिंग डिसाईड करणार की येणारा पुढचा मार्केट कसं असेल, पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह असेल. लगभग तर पॉझिटिव्ह राहायला पाहिजे माझी पण अपेक्षा आहे, कारण का मार्केटमध्ये जेवढी उंची येईल तेवढं आपलं इंडियन मार्केट चांगलं सक्षम होईल, जास्त पैसा आपला मार्केटमध्ये येईल आणि आपलं ग्रोथ होईल. आणि ग्रोथ होणं जरुरी आहे, म्हणजे पहिला देश नंतर आपण. देशाचा ग्रोथ झाला तर आपलं पण ग्रोथ नक्कीच होईल, कळलं का. त्यामुळे आता हे लेवल सगळं आपल्याला लागल्यात, तुम्ही नीट बघा. आणि ह्याच लेवलचा आता आपण अभ्यास करणार, कारण का ह्या लेवलची ह्या जो आराखडा मांडलाय, जे ड्रॉइंग केले, या आपण ज्या लाईनी मारल्या आहेत, या सपोर्ट सिस्टम लावलेला, आपण रेसिस्टन्स सिस्टम लावलेला आहे, त्या सिस्टम मध्ये काम करणं जरुरी आहे. कारण जेव्हा पण मार्केट एकदम बॉटमला एकदम टॉपला असतं ना, तेव्हा जरा सतर्कता बाळगणं जरुरी आहे, कळलं का. आणि मार्केटने तुम्हाला आदत लावली, मी काल पण विषय काढले, मार्केट तुम्हाला आदत लावली आणि मार्केट झटकन एकाच कॅन्डल मध्ये सगळं घेऊन जाईल. तुम्ही जेवढे प्रॉफिट कमवत असाल ना, ते एकाच कॅन्डल मध्ये सगळं घेऊन जाईल. त्यामुळे शांत राहा. फ्रायडेची ट्रेडिंग करू नका. उद्या फर्स्ट सेशन असेल निफ्टीचा, पहिला दिवस असेल कॉन्ट्रॅक्टचा, प्रीमियम हाय असतील, नका जाऊ, शांतनी करा. हा, जर प्रॉफिट तुम्हाला होत असेल, तुम्हाला दिसत असेल की इकडनं मार्केट जात आहे, तर नक्कीच करा, नाही तर शांत राहा. ओके. तर उद्या मार्केट जर ह्याच्यावरती सस्टेन होत असेल तर माझा उद्या पहिला टार्गेट हा, त्यानंतर पण माझे टार्गेट वरचे आहेत 780 चे, हा सेकंड टार्गेट, हा फर्स्ट टार्गेट. आणि जर मार्केट ह्या झोन मध्ये राहील तर मी काहीच करणार नाही, आणि जर मार्केट ह्या झोनच्या खाली येईल तर माझा पहिला टार्गेट हा असेल आणि दुसरा टार्गेट डायरेक्टली जो असेल तो हा. ठीक आहे, क्लिअर कट पिक्चर दिलेलं आहे तुम्हाला, एकदम क्लिअर सांगितले. लेव्हल्स पाहिजे तर व्हिडिओला थांबून तुमच्या लेव्हल्स लावून घ्या. मोस्टली ओवाय चे गेम्स बघा, ओवाय मध्ये एका साइडलाच जास्त ओवाय वाढत आहेत, हे जर तुम्हाला लक्षात आलं तुम्हाला ट्रेडिंग करण्यामध्ये खूप आसानी होईल, एकदम इझिनेस येईल. जी तुम्ही घाबरता, तुम्ही कन्फ्युज होता की कॉल का पुट, मार्केट कहाँ पे जाएगा, हे डोक्यामधले सगळे विषय निघून जातील. मला खूप मेसेज येतात डेली वरती, त्यांना मी रिप्लाय करतो की थांबा, करा या गोष्टीला, ह्या लेवलला करा. त्यामुळे लेवल्स काढणं खूप सोपं जातं. ठीक आहे, उद्यासाठी मार्केट खूप इम्पॉर्टंट आहे, कारण का पुढच्या हप्त्यामध्ये जे मार्केट घडणार आहे या होणार आहे ते उद्याच्या कॅन्डलवर डिपेंड करतं, की उद्या कॅन्डल ही जी हँगिंग मॅन सारखी कॅन्डल जी बनली ना, ती उद्या वरती तुटेल का खाली तुटेल. बरोबर आहे, शॅडो खूप मोठा आहे, याची वीक खूप मोठी आहे, त्यामुळे नक्कीच प्रेशर खाली दिसत आहे. तर उद्या ह्याच लेवल झालं पाहिजे. दुसरी गोष्ट, जर ओवायचा विषय आला तर आता ओवाय 23 सप्टेंबर साठी लागू होतील सगळे जे पण असतील ते, त्यामुळे ओआय मध्ये चेंजेस होण्याची शक्यता जास्त आहे. ओआय बघा, पीसीआय रेशो बघा 0.1 0.9 आहे, त्यामुळे पॉझिटिव्ह मार्केटमध्ये आहेच. ओके, तर उद्या लॉट कमी ठेवा, प्रीमियम जास्त असेल तुम्हाला लॉट कमी ठेवावे लागतील. लेवल्स मध्ये खेळा, सकाळ सकाळ जरा अवॉइड करा 9:15 9:30 मार्केट, कारण का मार्केट डायरेक्टली खूप मुवमेंट मध्ये येऊन काम करते. ठीक आहे, सांभाळण्याची गरज आहे आता, कारण का ज्या लेवलला तिकडनं पाय जर घसरला तिकडनं मोठी दरी आहे. मी तुम्हाला घाबरत नाही, सत्यपरिस्थिती सांगतोय. त्यामुळे टॉपला जेवढी काळजी घेता येईल तेवढी घेणं आवश्यक आहे, आणि इथेच जास्त प्रॉफिट बुकिंग होते, हे पण लक्षात घ्या. आजचा व्हिडिओ जरा मी मोठा बनवलाय, कारण का मला माहिती आहे खूप लोकांना ही गोष्ट उद्या कळेल की अरे आता काय करायचं टॉपला, म्हणून मी हे डिस्कशन आज आत्ताच केले. 5 मिनिटं डेली आणि विकलीचा विषय मी पहिल्यांदा घेतलाय. ठीक आहे, पॉईंट नोट्स केले असतील तुम्ही पॉईंट नोट्स करून घ्या, व्हिडिओला थांबून लाईन ड्रॉ करून घ्या, लेवल्स लावून घ्या. ठीक आहे, माझा व्हिडिओ हा तुम्हाला समजला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा.
आजच्या दिवसासाठी तुमचं अभिनंदन. आजचा दिवस आपण इथे संपूया. शनिवारी मार्केट नसतं म्हणून आपण शुक्रवारी मार्केट व्हिडिओ बनवत नाही. आपण ते रविवारी संध्याकाळी बनवतो, कारण का शुक्रवार शनिवार मध्ये 2 दिवसामध्ये ज्या घडामोडी होतात, काय न्यूज असतात, त्याप्रमाणे आपण अनालाइज करून पॅटर्न्स ड्रॉ करतो. म्हणून संडे रात्री या रविवारी रात्री आपण व्हिडिओ बनवूया 7-8च्या दरम्यान. तो तुम्हाला सोमवारसाठी कामाला येईल. तर आजचा व्हिडिओ ऐकण्यासाठी धन्यवाद. गुड नाईट. टेक केअर. बाय.